नमस्कार. आज आपण पाहूया. आज आपल्या मराठी घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी 5 दैनंदिन घरगुती उपाय. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया आजचा व्हिडिओ. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, या उक्तीप्रमाणे घर हे केवळ विटा, सिमेंट आणि दगडाचे बांधकाम नसते, तर ते आपल्या स्वप्नांचे, संस्काराचे आणि ऊर्जेचे उगमस्थान असते. भारतीय संस्कृतीत, विशेषतः मराठी परंपरेत, वास्तू या संकल्पनेला देवता मानले गेले आहे. प्रत्येक वास्तूची स्वतःची एक स्पंदने असतात. जेव्हा ही स्पंदने सकारात्मक असतात तेव्हा तिथे राहणाऱ्या व्यक्तींना सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचा अनुभव येतो. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात घराबाहेरील तणाव, प्रदूषण आणि नकारात्मक विचार नकळतपणे आपल्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करतात. अशा वेळी आपल्या पूर्वजांनी सांगितलेले साधे, सोपे पण शास्त्रशुद्ध घरगुती उपाय आपल्याला पुन्हा एकदा प्रसन्नतेकडे नेऊ शकतात. उंबरठ्याच्या पूजेपासून ते मिठाच्या पाण्याच्या वापरापर्यंत या 5 दैनंदिन सवयी आपल्या घराचे रूपांतर एका ऊर्जेच्या प्रसन्न केंद्रात कसे करू शकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मराठी संस्कृतीमध्ये घर हे केवळ विटा, मातीचे बांधकाम नसून ते एक मंदिर मानले जाते. आपल्याकडे गृहलक्ष्मी आणि वास्तुपुरुष या संकल्पनांना विशेष महत्त्व आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते, कामात यश मिळते आणि मानसिक शांतता लाभते. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव आणि नकारात्मकता लवकर घरात शिरकाव करतात. अशा वेळी आपल्या पारंपरिक मराठी जीवनशैलीतील काही साधे पण अत्यंत प्रभावी उपाय केल्यास घराचे रूपांतर एका ऊर्जस्विनी केंद्रात होऊ शकते. खालील 5 दैनंदिन उपाय तुमच्या घरात सकारात्मकता आकर्षित करण्यास नक्कीच मदत करतील. पहिला उपाय, उंबरठ्याची पूजा आणि रांगोळीचे महत्त्व. मराठी संस्कृती आणि वास्तुशास्त्रामध्ये घराच्या उंबरठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उंबरठा हा केवळ घराचा एक भाग नसून तो बाहेरील जग आणि घरातील खाजगी आयुष्य यामधील एक संरक्षक सीमा मानली जाते. उंबरठ्याची पूजा आणि त्यासमोर काढली जाणारी रांगोळी यामध्ये केवळ धार्मिक श्रद्धा नसून त्यामागे मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणे दडली आहेत. खाली या विषयाची सविस्तर माहिती दिली आहे. 1. उंबरठ्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. भारतीय परंपरेनुसार घराचा उंबरठा हा मर्यादा दर्शवतो. हिंदू पुराणात नृसिंह अवताराने हिरण्यकश्यपूचा वध उंबरठ्यावरच केला होता, कारण त्याला घराच्या आत किंवा बाहेर मरता येणार नव्हते. तेव्हापासून उंबरठा हा शक्तीचे केंद्र मानले जातो. मराठी घरात उंबरठ्याला उंबरा असेही म्हणतात. असे मानले जाते की उंबरठ्यावर लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच जुन्या काळी उंबरठ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये किंवा तिथे बसून जेवू नये असे संस्कार दिले जात असत. 2. उंबरठ्याची पूजा करण्याची पद्धत. दैनंदिन जीवनात सकाळी लवकर उठून उंबरठ्याची पूजा करण्याची पद्धत आजही अनेक घरात पाळली जाते. स्वच्छता. सर्वात आधी उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घेतला जातो. यामुळे रात्रीची साठलेली नकारात्मकता दूर होते. हळद कुंकवाचे लेपन. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळद आणि कुंकवाचे 5 बोटे उमटवली जातात किंवा स्वस्तिक काढले जाते. हळद ही जंतुनाशक आहे तर कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. नमस्कार. घराबाहेर पडताना किंवा घरात प्रवेश करताना उंबरठ्याला स्पर्श करून नमस्कार केल्याने वास्तुदोषाबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. 3. रांगोळी. मांगल्याचे प्रतीक. रांगोळी ही केवळ घराची शोभा वाढवण्यासाठी नसते, तर ती सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देण्यासाठी असते. रांगोळी हा शब्द रंगावली या संस्कृत शब्दावरून आला आहे. नकारात्मकतेचा अडथळा. असे मानले जाते
की रांगोळीतील गुंतागुंतीच्या रेषा आणि चिन्हे नकारात्मक लहरींना घरात शिरण्यापासून रोखतात. वाईट शक्ती या रेषांच्या जाळ्यात अडकून बाहेरच राहतात, अशी पारंपरिक समजूत आहे. लक्ष्मीचे स्वागत. घराबाहेर काढलेली सुंदर रांगोळी घराची प्रसन्नता वाढवते. जे घर प्रसन्न असते तेथेच लक्ष्मी प्रसन्न होऊन स्थिर होते. 4. रांगोळी मागील वैज्ञानिक दृष्टिकोन, भूमिती आणि मेंदू. रांगोळीत वापरल्या जाणाऱ्या विविध भौमितिक आकृत्या, वर्तुळ, त्रिकोण, चौरस पाहिल्यावर आपल्या मेंदूला शांतता मिळते. सकाळी उठल्याबरोबर रांगोळी पाहिल्याने मनावरचा ताण कमी होतो आणि दिवस उत्साही जातो. लहान जीवांची सेवा. पारंपरिक रांगोळी ही पिठाची म्हणजे तांदळाच्या पिठाची काढली जात असे. यामुळे मुंग्या आणि इतर लहान कीटकांना अन्न मिळत असे. ही भूतयज्ञ या संकल्पनेतील एक भाग आहे, ज्याद्वारे आपण निसर्गाप्रती आपली जबाबदारी पार पाडतो. 5. सकारात्मक ऊर्जेवर होणारा परिणाम. जेव्हा आपण उंबरठा पुसतो आणि समोर सुंदर रांगोळी काढतो, तेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक सकारात्मक ऊर्जा क्षेत्र तयार होते. घराबाहेरून येणारी व्यक्ती जेव्हा हे दृश्य पाहते, तेव्हा तिच्या मनात घराविषयी आदराची आणि आनंदाची भावना निर्माण होते. रांगोळीतील पांढरा रंग शुद्धतेचा आणि शांततेचा संदेश देतो. 1. उंबरठ्याची पूजा करण्याची पद्धत. उंबरठ्याची पूजा आणि रांगोळी हे केवळ कर्मकांड नसून ती एक जीवन पद्धती आहे. या कृतीतून आपण आपल्या घराचा सन्मान करतो. ज्या घरात उंबरठा स्वच्छ असतो आणि समोर मांगल्याची रांगोळी सजलेली असते, त्या वास्तूमध्ये आपोआपच सुख, शांती आणि समृद्धीचा वास राहतो. ही परंपरा आपल्याला शिस्त, स्वच्छता आणि सौंदर्याची जोपासना करायला शिकवते. 2. उंबरठ्याची पूजा करण्याची पद्धत. मराठी संस्कृतीमध्ये घराचा उंबरठा हा वास्तुपुरुष आणि गृहलक्ष्मी याचे मिलनस्थान मानले जाते. उंबरठ्याची पूजा करणे म्हणजेच केवळ एका लाकडी किंवा दगडाच्या पट्टीची पूजा करणे नव्हे, तर आपल्या घराच्या रक्षणाची आणि समृद्धीची प्रार्थना करणे होय. शास्त्राप्रमाणे उंबरठ्याला घराची मर्यादा रेषा मानले जाते, जी बाहेरील जगातील नकारात्मकतेला आत येण्यापासून रोखते. खाली उंबरठ्याची पूजा करण्याची सविस्तर आणि शास्त्रशुद्ध पद्धत दिली आहे. 1. पूजेची पूर्वतयारी आणि स्वच्छता. उंबरठ्याची पूजा नेहमी सकाळी सूर्योदयानंतर लवकरात लवकर करावी. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी घराचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्यापुढील जागा झाडून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर पाण्याने तो भाग धुवून काढावा किंवा ओल्या कपड्याने उंबरठा पुसून घ्यावा. जुन्या काळी उंबरठा शेणाने सारवण्याची पद्धत होती, मात्र आता सिमेंट किंवा लाकडी उंबरठे असल्याने ते स्वच्छ पुसून कोरडे करणे महत्त्वाचे असते. 2. हळद कुंकवाचा वापर. मराठी परंपरेत हळद आणि कुंकू या दोन्ही गोष्टींना अत्यंत पवित्र मानले जाते. हळदीचे लेपन उंबरठ्याच्या मधोमध किंवा दोन्ही बाजूंना ओल्या हळदीने लेपन करावे. हळद ही नैसर्गिकरित्या जंतुनाशक असल्याने ती सूक्ष्म जंतूंना घरात येण्यापासून रोखते आणि वातावरणात शुद्धता निर्माण करते. बोटे उमटवणे. उंबरठ्याच्या मधोमध हळद कुंकवाच्या 5 उभ्या रेषा किंवा हाताच्या 5 बोटांचे ठसे उमटवतात. ह्याला 5 बोटे उमटवणे असे म्हणतात, जे पंचमहाभूताचे प्रतीक मानले जाते. 3. स्वस्तिक आणि शुभचिन्हे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला हळद कुंकवाचा वापर करून स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे चहूबाजूने येणाऱ्या शुभ लहरींचे प्रतीक आहे. स्वस्तिकच्या चारी बाजूला 4 ठिपके द्यावेत, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष दर्शवतात. काही घरांमध्ये उंबरठ्यावर लक्ष्मीच्या पावलांची चिन्हे देखील काढली जातात, जेणेकरून धनलक्ष्मीचा घरात कायमचा वास राहावा. 4. धूप, दीप आणि अक्षता. दिव्याचा प्रकाश. उंबरठ्याच्या उजव्या बाजूला एक छोटा तेलाचा दिवा लावावा. प्रकाशाने नकारात्मक लहरींचा नाश होतो. धूप दाखवणे. अगरबत्ती किंवा धूप उंबरठ्याला दाखवून पूर्ण घराच्या कोपऱ्यात फिरवावा.
धूपाचा सुगंध मनाला प्रसन्न करतो आणि घरातील जडत्व दूर करतो. अक्षता आणि फुले. पुजलेल्या उंबरट्यावर थोडे तांदूळ म्हणजेच अक्षता आणि शक्य असल्यास झेंडूची किंवा मोगऱ्याची फुले अर्पण करावीत. 5. प्रार्थना आणि नमस्कार. पूजा पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून उंबरठ्याला म्हणजे वास्तुपुरुषाला नमस्कार करावा. यावेळी पुढील भावना मनात ठेवावी. हे वास्तुपुरुषा, माझ्या घरातील सर्व संकटे या उंबरठ्याच्या बाहेरच राहू दे आणि या उंबरठ्यातून केवळ सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचाच प्रवेश होऊ दे. उंबरठ्याचे पालन करण्याचे नियम. सावधानता. उंबरठ्याची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. पाय ठेवू नये. उंबरठ्यावर चुकूनही पाय ठेवू नये किंवा उभे राहू नये. तो ओलांडूनच आत बाहेर करावे. बसणे टाळावे. उंबरठ्यावर बसून जेवणे, रडणे किंवा नखे कापणे अत्यंत अशुभ मानले जाते. व्यवहार टाळावा. उंबरठ्यावर उभे राहून कोणालाही पैसे किंवा वस्तू देऊ नयेत. व्यवहार नेहमी घराच्या आत किंवा पूर्णपणे बाहेर करावा. उंबरठ्याची ही दैनंदिन पूजा घरातील स्त्रीला किंवा पुरुषाला शिस्त आणि सात्विकता प्रदान करते. जेव्हा आपण दररोज ही पूजा करतो तेव्हा घराच्या प्रवेशद्वाराभोवती एक संरक्षक कवच तयार होते, ज्यामुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी आणि चैतन्यमय राहते. ही केवळ एक परंपरा नसून ती घराप्रती असलेली आपली श्रद्धा आणि कृतज्ञता आहे. आता दुसरा नियम पाहूया. सकाळ संध्याकाळ दीप प्रज्वलन आणि धूप. मराठी संस्कृतीमध्ये सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावणे ही केवळ एक परंपरा नसून ती घराच्या आत्म्याला जागृत करण्याची एक प्रक्रिया आहे. प्रकाशाचा उगम हा अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करतो, तर धूपाचा सुगंध मनातील नकारात्मक विचारांना दूर करतो. या दोन्ही कृतींमुळे घरातील स्पंदने बदलतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. खाली सकाळ संध्याकाळ दीप प्रज्वलन आणि धूप घालण्याचे महत्त्व व पद्धत सविस्तर दिली आहे. 1. दीप प्रज्वलनाचे महत्त्व. प्रकाशातून ईश्वराकडे. दिवा हा ज्ञानाचे आणि चैतन्याचे प्रतीक आहे. घराच्या देवाऱ्यात दिवा लावल्याने वास्तूमध्ये तेजतत्व सक्रिय होते. सकाळचे दीप प्रज्वलन. सकाळी स्नान आटोपल्यावर देवासमोर दिवा लावल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि घरातील वातावरणात सात्विकता निर्माण होते. संध्याकाळचे म्हणजे तिन्ही सांजेचे महत्त्व. सूर्यास्त होतो तेव्हा वातावरणात नकारात्मक लहरींचा प्रभाव वाढतो असे मानले जाते. यालाच आपण तिन्ही सांज म्हणतो. यावेळी दिवा लावल्याने बाहेरील अंधकार आणि घरातील नकारात्मकता दूर पळते. शुभं करोती कल्याणम. संध्याकाळी दिवा लावताना शुभं करोती हे स्तोत्र म्हणण्याची पद्धत आहे. यात दिव्याला नमस्कार करून शत्रू बुद्धीचा म्हणजे वाईट विचारांचा विनाश करण्याची प्रार्थना केली जाते. 2. दिवा लावण्याची शास्त्रशुद्ध पद्धत. तेलाचा की तुपाचा दिवा. शक्य असल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा, कारण तुपाच्या दिव्यामुळे वातावरणात सर्वाधिक सात्विक लहरी प्रसरतात. नसल्यास तिळाच्या किंवा शेंगदाण्याच्या तेलाचा दिवा लावावा. दिव्याची दिशा. दिव्याची वात नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. उत्तरेला वात असल्यास आरोग्य लाभते, तर पूर्वेला वात असल्यास सुख, शांती मिळते. स्वच्छता. दिवा लावण्यापूर्वी तो दररोज स्वच्छ घासावा. काजळी साठलेला किंवा अस्वच्छ दिवा लावू नये. 3. धूपाचे महत्त्व. वायू तत्वाची शुद्धी. दिवा हा प्रकाशाचे काम करतो, तर धूप हा घरातील हवेचे आणि सूक्ष्म लहरींचे शुद्धीकरण करतो. नकारात्मकतेचा नाश. घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात धूप किंवा अगरबत्ती फिरवल्याने साठलेली जड ऊर्जा बाहेर पडते. घरातील व्यक्तींमधील तणाव, चिडचिड आणि थकवा धूपाच्या सुगंधाने कमी होतो. औषधी गुणधर्म. जर तुम्ही भीमसेनी कापूर, गुग्गुळ किंवा कडुलिंबाच्या पाल्याचा धूप वापरत असाल तर त्यामुळे हवेतील हानिकारक जीवाणू आणि विषाणूंचा नाश होतो. हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. 4. दीप आणि धूपाचा एकत्रित परिणाम. जेव्हा आपण दिवा लावतो आणि त्यासोबत सुगंधित धूप जाळतो तेव्हा घराचे रूपांतर
एका मंदिरात होते. मानसिक शांती. धुपाच्या वासामुळे मेंदूतील सेरोटोनिन सारखी रसायने सक्रिय होतात, ज्यामुळे मन शांत आणि प्रसन्न होते. वास्तुदोष निवारण. घरामध्ये जर काही किरकोळ वास्तुदोष असतील तर नियमित दीप प्रज्वलन आणि धुपाने त्यांचा प्रभाव कमी होतो. 5. काही महत्त्वाच्या टिप्स. कापूर आरती. दररोज संध्याकाळी दिव्यासोबत कापूर जाळणे अत्यंत शुभ असते. कापराचा वास वास्तूतील जंतूंचा नाश करतो. तुळशीसमोर दिवा. देवासोबतच घराबाहेरील तुळशीच्या वृंदावनापाशीही संध्याकाळी दिवा लावावा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. सातत्य. हा उपाय एकदा करून उपयोग होत नाही, त्यात सातत्य हवे. दररोज ठराविक वेळी, उदाहरणार्थ संध्याकाळी 7च्या सुमारास दिवा लावल्यास वास्तूची ऊर्जा स्थिर राहते. सकाळ संध्याकाळचे दीप प्रज्वलन आणि धूप हे आपल्या घरासाठी एक प्रकारचे ऊर्जा कवच आहे. यामुळे केवळ देवाऱ्याची शोभा वाढत नाही, तर घरातील प्रत्येक सदस्यांचे मन निर्मळ होते आणि नकारात्मक शक्तींना प्रवेशासाठी जागा उरत नाही. ज्या घरात सांजवात नियमित होते तिथे कधीही दारिद्र्य आणि दुःख टिकत नाही. 3. शुभं करोती आणि स्तोत्रपठण. मराठी संस्कृतीमध्ये शुभं करोती आणि स्तोत्रपठण हे केवळ धार्मिक विधी नसून ते मनाला शिस्त लावणारे आणि घरातील वातावरण शुद्ध करणारे एक प्रभावी माध्यम आहे. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. शुभं करोतीचे महत्त्व आणि अर्थ. शुभं करोती कल्याणम हे स्तोत्र म्हणजे दिव्याची प्रार्थना आहे. संध्याकाळी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा या श्लोकाचे पठण केले जाते. याचा अर्थ असा आहे की हे दिव्या, तू माझे कल्याण कर, मला आरोग्य आणि धनसंपदा दे आणि माझ्या मनातील दृष्ट विचारांचा नाश कर. शत्रुबुद्धी विनाशाय. इथे शत्रू म्हणजे बाहेरील व्यक्ती नसून आपल्या मनातील क्रोध, मत्सर, आळस आणि नकारात्मक विचार आहेत. या विचारांचा नाश व्हावा हीच या प्रार्थनेची मुख्य संकल्पना आहे. शिस्त आणि संस्कार. लहान मुलांनी संध्याकाळी हातपाय धुवून देवासमोर बसून शुभं करोती म्हणणे, यातून त्यांच्यावर वक्तशीरपणा आणि कृतज्ञतेचे संस्कार होतात. 2. स्तोत्र पठणाचे वैज्ञानिक पैलू. स्तोत्रे ही संस्कृत भाषेतील विशिष्ट रचना असतात. जेव्हा आपण स्पष्ट उच्चारासह स्तोत्रपठण करतो तेव्हा त्याचे अनेक फायदे होतात. नादब्रह्म संस्कृतीमधील अक्षरांचे उच्चार करताना आपल्या शरीरातील चक्रावर परिणाम होतो. स्तोत्राच्या उच्चारामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी घरातील भिंती आणि वास्तूंमध्ये साठलेली नकारात्मकता बाहेर काढतात. एकाग्रता. मंत्र किंवा स्तोत्र म्हणताना आपले मन एका विशिष्ट लयीत गुंतलेले असते, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि चित्त स्थिर होते. 3. महत्त्वाची स्तोत्रे आणि त्यांचे लाभ. दैनंदिन जीवनात काही विशेष स्तोत्रांचे पठण केल्यास घराला संरक्षक कवच लाभते. रामरक्षा स्तोत्र हे स्तोत्र रक्षणासाठी मानले जाते. यांच्या पठणामुळे घरातील भीतीदायक वातावरण दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. गणपती अथर्वशीर्ष. बुद्धी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वरदान मानले जाते. मारुती स्तोत्र. भीती घालवण्यासाठी आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी भीमरूपी स्तोत्राचे पठण केले जाते. श्रीसूक्त. आर्थिक समृद्धी आणि अन्नाची कमतरता भासू नये म्हणून श्रीसूक्ताचे पठण केले जाते. 4. पठण करण्याची योग्य पद्धत. स्तोत्र पठणाचे पूर्ण फळ मिळण्यासाठी काही नियम पाळणे हितकारक ठरते. वेळ. सकाळी स्नान केल्यावर आणि संध्याकाळी तिन्ही सांजेला दिवा लावल्यावर पठण करावे. आसन. पठण करताना जमिनीवर आसन घेऊन बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा, ज्यामुळे ऊर्जेचा प्रवाह सुरळीत राहतो. स्पष्ट उच्चार. घाईघाई स्तोत्र म्हणण्यापेक्षा सावकाश आणि स्पष्ट उच्चारात म्हणावे. जर उच्चार जमत नसतील तर मोठ्या आवाजात स्तोत्र लावून ती श्रवण करावीत, म्हणजेच ऐकावीत. सामुदायिक पठण. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून स्तोत्र म्हटल्यास घरातील सदस्यांमधील प्रेम आणि एकोपा वाढतो. 5.
सकारात्मक ऊर्जेवर होणारा परिणाम. ज्या घरामध्ये नियमितपणे स्तोत्रांचा घोष होतो तिथे एक प्रकारचे पवित्र वलय निर्माण होते. यामुळे घरातील आजारपण, चिडचिड आणि कलह कमी होतात. स्तोत्र पठणामुळे घरातील हवेतील रेणू देखील एका विशिष्ट ऊर्जेने भारले जातात, ज्यामुळे तिथे राहणाऱ्या व्यक्तींना कामात उत्साह जाणवतो. शुभं करोती आणि स्तोत्र पठण ही आपली अमूल्य आध्यात्मिक संपदा आहे. आजच्या आधुनिक युगात जिथे घराघरात गॅजेट्सचा आवाज घुमतो तिथे किमान 15-20 मिनिटे स्तोत्राचा आवाज घुमल्यास घराचे रूपांतर एका शांत आणि ऊर्जस्विनी आश्रमात होऊ शकते. ही परंपरा आपल्या पुढच्या पिढीला देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. 4. तुळशीची सेवा आणि घराची स्वच्छता. मराठी संस्कृतीमध्ये घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून ते एक मंदिर मानले जाते. या मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी तुळस आणि स्वच्छता या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही घराची संरक्षक देवता मानली जाते, तर स्वच्छता ही लक्ष्मीच्या वास्तव्यासाठीची पहिली अट मानली जाते. याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. तुळशीची सेवा. घराचे नैसर्गिक संरक्षक कवच. तुळस ही केवळ एक वनस्पती नसून ती विष्णुप्रिया मानली जाते. ज्या घरात अंगणात किंवा गॅलरीत हिरवीगार तुळस असते त्या घरातील वास्तुदोष आपोआप कमी होतात. नैसर्गिक वायू शुद्धीकरण. विज्ञानानुसार तुळस ही 24 तासांपैकी 20 तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. ती वातावरणातील हानिकारक वायू शोषून घेते. दररोज सकाळी तुळशीला पाणी घातल्याने आणि तिची सेवा केल्याने आपल्याला शुद्ध हवा मिळते, ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि मनाच्या प्रसन्नतेवर होतो. दैनंदिन पूजा. सकाळी स्नान झाल्यावर तुळशीला जल अर्पण करावे आणि तिची प्रदक्षिणा करावी. संध्याकाळी तुळशीपाशी तेलाचा दिवा म्हणजे सांजवात लावावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि घराभोवती एक सकारात्मक सुरक्षा वलय निर्माण होते. आरोग्यदायी उपयोग. तुळशीची पाने चहामध्ये किंवा काढ्यात वापरल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहणे हीच सर्वात मोठी सकारात्मक ऊर्जा आहे. 2. घराची स्वच्छता. सकारात्मकतेचा पाया. जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मीचा वास हे वाक्य भारतीय संस्कृतीचा मूळ मंत्र आहे. अस्वच्छ आणि पसारा असलेल्या घरात ऊर्जा ब्लॉक होते, ज्यामुळे कामात अडथळे येतात. ईशान्य कोपरा. वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा मानला जातो. हा कोपरा नेहमी रिकामा, हलका आणि अत्यंत स्वच्छ ठेवावा. इथे कचरा किंवा जड वस्तू ठेवल्यास घरातील प्रगती थांबते. कचरा आणि भंगार. घरात कधीही तुटलेले आरसे, बंद पडलेली घड्याळे, न चालणारे इलेक्ट्रॉनिक सामान किंवा जुन्या फाटलेल्या चपला ठेवू नका. या गोष्टी नकारात्मकतेचे सर्वात मोठे स्रोत आहेत. अशा वस्तू घरातून काढून टाकल्यास मनावरचा भार हलका होतो. कोळिष्टके. घरातील कोपऱ्यात कोळिष्टके होऊ देऊ नका. कोळिष्टके हे दारिद्र्याचे आणि अडथळ्याचे प्रतीक मानले जातात. आठवड्यातून एकदा घराची खोलवर स्वच्छता करणे आवश्यक आहे. 3. स्वयंपाकघराची स्वच्छता. मराठी घरात अन्नपूर्णा निवास करते असे मानले जाते, त्यामुळे स्वयंपाकघर हे नेहमी नीटनेटके असावे. रात्री झोपण्यापूर्वी उष्टी भांडी विसळून ठेवावीत आणि ओटा स्वच्छ करावा. स्वच्छ स्वयंपाकघरामुळे अन्नातून मिळणारी ऊर्जा सात्विक राहते. 4. पाण्याचा सडा आणि प्रवेशद्वार. सकाळी मुख्य दरवाजापुढील जागा झाडून तिथे पाण्याचा सडा टाकण्याची परंपरा आहे. हे केवळ धूल बसण्यासाठी नसून जमिनीतील उष्णता शांत करण्यासाठी आणि येणाऱ्या पाहुण्यांचे आणि लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी असते. स्वच्छ प्रवेशद्वार सकारात्मक लहरींना आकर्षित करते. 5. मानसिक परिणाम. जेव्हा घर स्वच्छ असते आणि अंगणात डोलणारी तुळस दिसते तेव्हा व्यक्तीच्या मनात डोपामाइन सारखी आनंदी संप्रेरक तयार होतात. यामुळे घरातील कलह कमी होतात, सदस्यांमध्ये सुसंवाद वाढतो आणि कामात उत्साह जाणवतो. तुळशीची सेवा आपल्याला निसर्गाशी जोडते तर स्वच्छता आपल्याला शिस्त शिकवते. ज्या घरात तुळशीचे वृंदावन प्रसन्न असते
आणि कोपऱ्या कोपऱ्यात स्वच्छता असते त्या घरात कोणत्याही बाह्य तांत्रिक उपायांची गरज भासत नाही. तिथे सुख, शांती आणि समृद्धी स्वतःहून चालत येते. ही आपली प्राचीन जीवन पद्धती आजच्या तणावपूर्ण काळात अत्यंत प्रभावी ठरते. 5वा आणि शेवटचा, मिठाच्या पाण्याचा वापर. मराठी संस्कृती आणि वास्तुशास्त्रामध्ये मीठ हे केवळ चवीसाठी वापरले जाणारे साधन नसून ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे एक अत्यंत शक्तिशाली घटक मानले जाते. समुद्रस्नान किंवा मिठाच्या पाण्याचा वापर या गोष्टी घराला वाईट शक्तीपासून मुक्त करण्यासाठी पूर्वापार चालत आले आहेत. विज्ञानाच्या दृष्टीने मिठाचे विशेष महत्त्व आहे. मिठाच्या पाण्याचा वापर करून घरातील सकारात्मक ऊर्जा कशी वाढवावी याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. नकारात्मक ऊर्जा शोषण्याचे माध्यम. मीठ हे नैसर्गिकरित्या नकारात्मक लहरी शोषून घेते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर सतत कटकटी, आजारपणा किंवा कामात अडथळे येत असतील तर त्या वास्तूमध्ये जड ऊर्जा साठलेली असते. मिठाचे स्फटिक या ऊर्जेला खेचून घेतात आणि वातावरण हलके करतात. 2. मिठाच्या पाण्याचा पुसण्यासाठी वापर. हा सर्वात प्रभावी आणि दैनंदिन केला जाणारा उपाय आहे. कृती: दररोज सकाळी घर पुसताना पुसण्याच्या बादलीतील पाण्यात 1 मूठभर खडे मीठ म्हणजे समुद्र मीठ टाकावे. शक्य असल्यास साध्या मिठापेक्षा खड्या मिठाचा वापर अधिक प्रभावी ठरतो. परिणाम: मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यामुळे घरातील कोपऱ्या कोपऱ्यात असलेली नकारात्मकता नष्ट होते. तसेच मीठ हे एक उत्तम जंतुनाशक असल्याने फरशीवरील सूक्ष्म कीटक आणि जंतूंचाही नाश होतो. 3. मिठाच्या पाण्याचे लहान वाटे. घरातील काही विशिष्ट कोपऱ्यामध्ये मिठाचे पाणी किंवा कोरडे मीठ ठेवण्याची पद्धत आहे. काचेच्या एका लहान वाटीत पाणी भरून त्यात थोडे मीठ टाकावे. ही वाटी घराच्या किंवा बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवावी. बदलणे: हे पाणी दर आठवड्याला बदलावे. जुने पाणी सांडपाण्यात ओतावे आणि वाटी स्वच्छ धुवून पुन्हा नवीन मीठ पाणी ठेवावे. असे मानले जाते की ही वाटी घरातील हवेतील दूषित स्पंदने स्वतःकडे आकर्षित करते. 4. नजर उतरवण्यासाठी मिठाचा वापर. मराठी घरांमध्ये लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना दृष्ट लागले असल्यास मिठाचा वापर केला जातो. उतारा: हाताच्या मुठीत थोडे मीठ आणि मोहरी घेऊन संबंधित व्यक्तीवरून ओवाळून ते पाण्यात टाकले जाते किंवा आगीत टाकले जाते. मिठाची ही प्रक्रिया व्यक्तीच्या प्रभाव मंडळातील नकारात्मकता काढून टाकण्याचे काम करते. 5. अंघोळीच्या पाण्यात मिठाचा वापर. जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल किंवा मन अस्वस्थ असेल तर कोमट पाण्यात थोडे खडे मीठ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. फायदा: यामुळे शरीरावरील मृत त्वचा निघून जातेच, पण त्यासोबत मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते. हे शरीरातील विद्युत चुंबकीय क्षेत्र संतुलित करते. 6. विज्ञानाची सांगड. मिठामध्ये सोडियम क्लोराईड असते. जेव्हा आपण मिठाचा वापर करतो तेव्हा ते हवेतील आर्द्रता शोषून घेते आणि सोबतच काही प्रमाणात आयन संतुलित करते. मिठाच्या दिव्यांचा वापरही याच कारणासाठी केला जातो, जेणेकरून वातावरणात निगेटिव्ह आयन्स वाढून आपल्याला प्रसन्न वाटावे. महत्त्वाची काळजी: मिठाचा उपयोग केल्यावर ते मीठ किंवा पाणी घरात कुठेही सांडू नये. ते थेट वाहत्या पाण्यात किंवा बेसिनमध्ये विसर्जित करावे. मिठाच्या पाण्याचा वापर केल्यावर मनामध्ये माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत आहे असा सकारात्मक विचार असणे आवश्यक आहे. मिठाच्या पाण्याचा वापर हा एक अत्यंत स्वस्त, सोपा आणि तितकाच प्रभावशाली उपाय आहे. ज्या घरात नियमितपणे मिठाच्या पाण्याने स्वच्छता केली जाते तिथल्या सदस्यांमध्ये चिडचिड कमी होते आणि घरातील वातावरण अधिक जिवंत व उत्साही जाणवते. तुमच्या घराला पॉझिटिव्हिटीचे केंद्र बनवण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा. सकारात्मक ऊर्जा ही केवळ बाह्य उपायावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या विचारावर देखील अवलंबून असते. या 5 उपायांसोबतच घरात गोड बोलणे, एकमेकांचा आदर करणे आणि आनंदी राहणे याला मराठी संस्कृती असे म्हणतात. हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येतील. तुमच्या घराला
आनंदाचे गोकुळ बनवण्यासाठी आजपासूनच या साध्या गोष्टींची सुरुवात करा. थोडक्यात सांगायचे तर सकारात्मक ऊर्जा ही विकत घेण्याची गोष्ट नसून ती आपल्या कृतीतून आणि विचारातून निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. आपण पाहिलेले 5 उपाय, उंबरठ्याची पूजा, दीप प्रज्वलन, स्तोत्र पठण, तुळशीची सेवा आणि स्वच्छता व मिठाच्या पाण्याचा वापर हे केवळ कर्मकांड नसून ती एक जीवनशैली आहे. हे उपाय करताना त्यामागील श्रद्धा आणि विज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. जेव्हा आपण प्रेमाने आणि विश्वासाने या गोष्टी करतो तेव्हा आपल्या वास्तूमध्ये चैतन्य निर्माण होते. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील माणसांचे एकमेकांशी असलेले नाते. घरात जर प्रेम, आदर आणि गोड संवाद असेल तर या उपायांचे फळ शतपटीने वाढते. चला तर मग आपल्या या मराठी संस्कृतीचा वारसा जपत आपल्या घरात सकारात्मकतेचे एक नंदनवन बनवूया आणि समृद्ध जीवनाची सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचा मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.